पुढे खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे आणि मॅच कधी पुन्हा सुरू करायची याचा अधिकार पंचांकडे आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। बॉल सुद्धा पंचांचे ज्या वेळेला निर्णय येईल त्यावेळेला आपण बॉल सुद्धा बदलणार आहोत, म्हणजे पंच हा निर्णय पंच कमिटी घेणार आहे। त्याच्यावर दोन्ही टीम दबाव टाकू शकत नाही असं आपण या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। मोरे सर आणि बालेराव सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। आजच्या दिवसाला सुरुवात या ठिकाणी होईल आणि पहिला सामना मात्र दोन मातब्बर संघांमध्ये आहे। क्रिक लाईफ फाउंडेशनवर आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहात आणि पहिला सामना श्रीतेज इलेव्हन चरोली आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे या दोन बलाढ्य संघांमध्ये या ठिकाणी मॅच होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। श्री अष्टविनायक विजन चषक 2024च्या आजच्या महत्त्वपूर्ण दिवसाकडे आपण निघालेलो आहोत आणि सलामीची जोडी निलेशदादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे संघासाठी मैदानाच्या आतमध्येच निघालेली आहे। ती जिल्हा पुणे तालुका शिरूर आणि गाव पाबळ, तर दुसऱ्या बाजूला जिल्हा पुणे तालुका हवेली आणि गाव वाघोली। मैदानाच्या आतमध्ये राहुल सातव आणि कुणाल कोंड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। उजव्याने डावखुऱ्या हाताचे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। तर वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे ते म्हणजे सध्याच्या घडीला ज्या फिरकीपटूची चर्चा आहे, कदाचित सनी कसबे त्यात का पाहिजे। पाच ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्यायची आहे। पाच ओव्हर या 25 मिनिटांमध्ये संपवायच्या आहेत याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। चला, पहिला बॉल 11च्या आत पडणं गरजेचं आहे, आपण सहकार्य करायचं आहे। पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित केलं जात आहे। शैलेंद्र उर्फ सनी कसबे। PWD मैदान सांगवीमधून क्रिकेटचा प्रवास त्यांचा सुरू झाला आणि आज अगदी मोठमोठ्या संघांमध्ये मागणी आहे या खेळाडूला आणि श्रीतेज इलेव्हन या टीमसाठी देखील दर्जेदार क्रिकेट ज्यांनी खेळलं, नुकतंच गुजरात धमाका बिग बॅश मध्ये जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सनीने दाखवलं। तर महाराष्ट्रातील सर्वात कडक शिस्तीच्या पंचांपैकी एक म्हणजे अजय आवळे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। अजय सर, आपलं हार्दिक स्वागत असेल। पंचांचा इशारा येतोय मॅचच्या सुरुवातीचा। सनी कसबे, आजच्या दिवसाला सुरुवात, व्यावसायिक गट अष्टविनायक विजन चषकाला सुरुवात। हो, पहिलाच बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर जर पाहिलं तर गरकन वळतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळाला। पहिला चेंडू निर्धाव येतोय। श्रीतेज इलेव्हन या संघाने देखील या हंगामात चांगली कामगिरी केली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विशाल कांबळे यांचं मार्गदर्शन या संघाला लाभताना पाहायला मिळत असतं। सचिन शेठ, लालदास तापकीर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला निलेश दादा बिंताडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय।
सागरदादा बिनताडे यांचं देखील लक्ष या टीमवर नेहमीच असतं. या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळला, काहीसा खाली राहिला, लगातार दुसरा बॉल, मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. राहुल सातव सारख्या फलंदाजाला 2 बॉलवर मात्र सतवले आणि पहिले दोन्ही चेंडू जर पाहिलं तर इकडे निर्धाव टाकलेले आहेत. सनी कसबे नावाचा सांगवीचा जादूगर आज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जय गणेश सांगवीने मात्र या खेळाडू महाराष्ट्राला दिला आणि श्रीतेज 11 या चरवलीच्या संघासाठी मात्र जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला करतायत. आणखीन एक बॉल जो मात्र टप्पा पडतोय, शरीराचा वेध घेतोय, LBW च्या स्वरूपात पहिला धक्का या ठिकाणी बसतोय राहुल सातव यांच्या रूपामध्ये. विकेटचं पतन. कालचा दिवस पप्पू तोडकर यांनी गाजवला आणि आजच्या दिवसासाठी देखील तोडफोड करायला सुरुवात झाली होईल आता मैदानाच्या आतमध्ये. आता तोडफोड कसली तर मैदानात षटकार चौकारांची. आमचे मित्र आणि यावर्षी JPL मध्ये ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली असे आठवळे सरांचा देखील संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जे कॉर्पोरेट मध्ये देखील त्यांची टीम खेळताना पाहायला मिळते. सनी कसबे सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. पहिले तीनही चेंडू जर पाहिलं तर निर्धाव टाकलेले आहेत. 5 षटकांची लढत आहे आणि सुरुवात झाली या ठिकाणी क्रिकेटच्या या अद्भुत खेळाला. बाउंड्री रोप जर पाहिलं तर डी इव्हेंटने अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या बाउंड्री रोप्सला देखील खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पप्पू तोडकर पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय, शरीराचा वेध घेतोय, आणखीन एक डॉट बॉल. हा फिरकीचा जादूगर सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉल गरगर 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 फिरवतोय आणि 4 चेंडू मात्र इकडे आतापर्यंत निर्धाव टाकतोय. परंतु पप्पू तोडकर असे बॅटर आहेत ज्यांना तुम्ही जास्त काळ रोखू शकत नाही, कारण लांबच लांबवर षटकार मारणं ही त्यांची ओळख आहे. बबलू पाटील यांच्याप्रमाणे पुन्हा एकदा सनी कसबे पहिले 4ही चेंडू जबरदस्त टाकलेत. ओहो, आणखीन एक बॉल. काय अँगल बनवलाय बॉलने, हातभर चेंडूला वळण दिलंय. नाव आहे सनी कसबे आणि काम आहे फलंदाजांना हैराण करणे. आज मात्र हैराण करतायत या सिमेंटच्या खेळपट्टीवर. अष्टविनायक विजनची स्पर्धा आजच्या दिवसाची व्यावसायिक गटाची सुरुवात जर पाहिलं तर मात्र खूप चांगल्या पद्धतीने सनी कसबे यांनी केलेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. आपल्या खूप साऱ्या मॅचेस कालच जर पाहिलं तर क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. कालच आपण पाहिलं की अमेरिकेने पाकिस्तानला T20 विश्वचषकात पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत केलंय. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्ही या वेळेला आणखीन एक चांगला चेंडू जरूर होता, परंतु मिड ऑनच्या दिशेने बॉल जाईल आणि सनी कसबेने काय बॉलिंग केली आहे. केवळ 1 रन दिलेली आहे सनी कसबेने. आजच्या दिवसाची सुरुवात सांगवीच्या जादूगाराने केली आहे. पहिल्या ओव्हर नंतर जर पाहिलं तर या ठिकाणी केवळ 1 धाव आहे. परंतु निलेश दादा बिनताडे हाही संघ मात्र जबरदस्त आहे आणि NB ट्रॉफीच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा मागील 2 वर्ष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहू शकता श्रीतेज करंडक हा सुद्धा आपण यावर्षी एक आगळी वेगळी स्पर्धा महाराष्ट्राला प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. सचिन शेठ लालदास तापकीर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निलेश दादा बिनताडे, 2 मोठे संघ मालक, 2 मोठे आयोजक आज एकमेकांच्या विरोधात देहू रोड मध्ये आहेत.
आज कॉमेंट्री बॉक्स माझ्या बरोबरने शेअर करतील एक दिग्गज खेळाडू देवरूडचं मावळचं भूषण आनंद चव्हाण. या वेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली पप्पू तोडकर यांनी, कव्हर्सला पाठवलाय बॉल आणि हा बॉल मात्र जाईल सीमा रेषा पार. 4. सुरुवात सलमान यांच्या गोलंदाजीची चौकाराने. पहिल्या षटकात केवळ 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या षटकात सुरुवात जर पाहिली तर चौकाराने केली. म्हणून तर म्हटलं जातं ना, एक षटक देखील काफी असतं मॅच मध्ये येण्यासाठी आणि मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर राहिला होता. सलमान यांचा बायच्या स्वरूपात धावपंच या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सलमान देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. मग गतवर्षीची निगडी नाईट म्हणजे संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी असू देत किंवा यावर्षी घाटकोपरची राष्ट्रवादी चषक असू देत, या दोन्ही स्पर्धा अक्षरशः गाजवल्या होत्या या गोलंदाजाने. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी कदाचित करण्यात आली आहे. त्या समोरच्या बाजूला ज्या टू व्हीलर बाईक आहेत, दोन म्हणजे टू व्हीलर ज्या आहेत दोन गाड्यांच्या मधोमध, त्या कृपया तिकडनं बाजूला घ्यायच्यात, कारण तिकडनं गाड्या इकडे आतमध्ये येणार आहेत, तर त्या तिकडनं कृपया बाजूला घ्यायच्यात. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. देहू रोड एक असं पुण्यातील ठिकाण आहे ज्या ठिकाणी 12ही महिने क्रिकेट सुरू असतं. आता प्रश्न हा पडतो की हे घरी जातात की नाही जातात, की इकडे झोपतात, मैदानातच असतात नेहमी. आणि योग्य बॉल कळवला जातोय पंचांकडून. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी कळवलेला आहे. या डावासाठी एनबी टीमचा जो रिव्ह्यू होता तो मात्र त्यांनी गमावलेला आहे. आता मात्र स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत कुणाल खोंड. एक दर्जेदार खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. काय JPL मध्ये यावर्षी धुमाकूळ घातला होता त्यांनी. शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. तर अमोलदादा पवार खास बांद्रे मुंबईवरून आपली टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. अमोल सर, वेलकम देवरोड. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु यावेळेला पंचांनी आपले हात फैलावले आणि व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित केला जातोय. धावफलक जर पाहिला तर 7 धावा धावफलकावर. यावेळेला समोर खेळला स्ट्रोक पाहूया. धावबाची संधी आणि काय चपळतेने मात्र त्या ठिकाणी शेरूने थ्रो केला. सलमानने तो लगेच गॅदर केला. आणखीन एक मोठा धक्का बसलाय, तो म्हणजे कुणाल खोंड यांच्या रूपामध्ये. धक्का क्रमांक 2. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 7 असताना आणखीन एक विकेट आलेली आहे. श्रीतेश टीमने थोडासा दबाव बनवलाय अगदी सुरुवातीला, परंतु जसजशी मॅच पुढे जाईल मजा येईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीम हार मानणाऱ्या नाहीयेत. दोन मोठे टीम आहेत, व्यावसायिक खेळाडूंचा भरणा दोन्ही टीम मध्ये आहे, त्यामुळे मजा येईल ही मॅच पाहायला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत अमित नाईक. जिल्हा रायगड, तालुका उरण आणि गाव एकटघर जासई. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काल तालुका निहायमध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्यांनी इकडे केली होती आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळत आहेत भोसरी एक्सप्रेस सलमान शेख. परंतु समोर जर पाहिलं तर पप्पू तोडकर यांच्या रूपात एक मातब्बर बॅटर मैदानात आहेत. यावेळेला थोडासा पुढे बॉल केला होता, त्याला कव्हर्सला ढकलला, एक रन पूर्ण केली गेली. धाव संख्या 1 ने पुढे जाते. थोडासा बॉल वाईड गेला आणि लगेच तिकडे दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि गरजेचं आहे कारण धावा करायच्या आहेत. थोडासा वाईड गेला आणि लगेच तिकडे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे आता 9. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अमराज मृत्युंजय आणि मंगलमूर्ती या दोन्ही संघांमध्ये टॉस होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आणि लगेच टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेला प्रचंड वेगातील बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सलमान यांचा बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर आला नाहीये. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे. 5 षटकांची लढत आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये जशी 1 धाव आली होती या षटकात 8 धावा आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे संघाची धावसंख्या 9 झालेली आहे. या मैदानाची एक वैशिष्ट्य आहे 40-45 मध्ये सुद्धा मॅचेस चांगल्या होतात आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. म्हणजे मोठमोठ्या धावांचा पाठलाग होताना आपण पाहतो, छोट्या छोट्या धावसंख्येमध्ये मोठमोठे संघ सुद्धा हरताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. आणि आता पुढल्या षटकासाठी पुन्हा एकदा सनी यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेले आहे. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे मंगलमूर्ती संघ या ठिकाणी अमराज मृत्युंजयशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. सनी कसबे पुन्हा एकदा आपण त्यांना पाहतोय. शैलेंद्र कसबे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलेले आहे. पहिल्या षटकातील जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. केवळ 1 धाव पॉवर प्ले मध्ये खर्ची करणं ही सोपी गोष्ट नाहीये. अमोलदादा पवार आपला संघ घेऊन उपस्थित झाले आहेत. सनी कसबे परंतु समोर आहेत अमित नाईक. या हंगामात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवणारा खेळाडू अमित नाईक. हो, परंतु समोर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा बॉलर सनी कसबे यांना पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं पॉइंटला, परंतु बॉल एवढा आतमध्ये आला कळलंच नाही आणि डॉट बॉलने सुरुवात मात्र याही षटकाची करतायत सनी कसबे. मागील षटकाचे पहिले 5 बॉल निर्धाव टाकले होते त्यांनी. आणखीन एक बॉल जो मात्र काही कळू शकला नाहीये, परंतु बॉल पाठीमागे गेलाय यष्टीरक्षक म्हणजे जसा तो बॅटरला कळला नाही तर पायाला आदळला गेला. त्यानंतर 1 धाव तिकडे मिळाली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. लेग बाईटच्या स्वरूपातील ही धाव पाहायला मिळते. म्हणजे मागील जर पाहिलं तर आणखीन एक बॉल जो मात्र सनी कसबे लाजबाब टाकतायत. बॉल म्हणजे लांब लचक त्यांचा रणअप आहे. आल्यानंतर अगदी हळूवार पद्धतीने बॉल टाकतात आणि फलंदाजाला अगदी गोंधळात टाकतात. हा बॉल आतमध्ये येईल की बाहेर जाईल हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सनी कसबे सकाळच्या सत्रावर सनी कसबे नावाच्या सांगवीच्या जादूगाराची जादू पाहायला मिळाली श्रीतेज 11 साठी. एक मोठी मॅच आज आपण या ठिकाणी पाहतोय. आज दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला पुल करतायत अमित तांबे आहेत त्या ठिकाणी. 1 धाव आणि एका धावेने जर पाहिलं तर दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडासा उशीर झाला आणि लगेच त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं सुरू आहे आणि खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते, परंतु फलंदाजी करावी लागेल. काही मोठमोठे स्ट्रोक जर आले तर मॅच मध्ये मजा येईल.
या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेला थांबवलाय सनी कसबे. न उलगडणारं हे कोड आहे आणि आज मात्र सकाळच्या सत्रात काय गोलंदाजी करताय सनी. म्हणजे 2 वर्षापूर्वीचा सनी आणि आताचा सनी जर तुम्ही पाहिलं तर सनीच्या नावाभोवती गेल्या 2 वर्षात जे एक वलय निर्माण झालंय, म्हणजे अगदी अगदी सुप्रीमो चषकाचाही मी उल्लेख करेल. म्हणजे धमाका दिल्लीच्या विरुद्ध जी जबरदस्त कामगिरी केली होती या खेळाडूने, त्याच्यानंतर एक वेगळी ऊर्जाच मिळाली आणि मोठमोठ्या स्पर्धा लीलया गाजवतायत. परंतु समोर आहेत पप्पू तोडकर. बिग हिट तोडफोड करणारे पप्पू तोडकर आणि तोडफोड सुरू झाली आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी. शेवटचा एक बॉल खराब होता आणि त्याचा समाचार घेत असताना षटकार खेळला पप्पू यांनी. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली आहे ती 18. 2 विकेट माघारी. षटकांचा खेळ संपलाय. आता जो पप्पू यांच्या बॅटमधून जो एक षटकार आला तो कुठेतरी निर्णायक राहिलाय. खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले गोलंदाज, परंतु शेवटचा एक बॉलवर षटकार आला. 2 षटकं केली त्यांनी आणि या 2 षटकांमध्ये एकंदरीत तसं पाहिलं तर 10 आहेत, परंतु अधिकृत धावा ज्या आहेत त्या 9 आहेत. कारण एक लेग बायच्या स्वरूपातील धाव आलेली आहे आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली आहे. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यांनी घेतली. अमित तांबे यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजीसाठी. म्हणजे गेल्याच आठवड्यात अहमदपूर लातूर या ठिकाणी स्पर्धा झाली आणि ज्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी गोविंद युनायटेडने केली आणि या 3 सायकल मात्र एकाच दिवशी जिंकणारा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी अमित तांबे येताना पाहायला मिळत आहेत. फायनलचा मॅन ऑफ द मॅच सायकल, बेस्ट बॅटर सायकल, मॅन ऑफ द सिरीज सायकल, 3 सायकल एकाच स्पर्धेमध्ये सिरीजच्या एकाच दिवसात जिंकल्या. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका सीमारेषेच्या पलीकडे जातोय. अमित नाईक ब्रँडेड फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. एका अमितने दुसऱ्या अमितला सीमारेषेच्या बाहेर बॉलच्या स्वरूपात पाठवलं. षटकार. मोठा स्ट्रोक खेळलाय, चुकीला माफी नाहीये. मॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणामध्ये राहावंच लागतं. बारामतीवरून खास स्पर्धा खेळण्यासाठी मोरगाव स्टार अक्षय तावरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अक्षय, आपलं सुद्धा स्वागत. आणखीन एक अमित नाईक जबरदस्त बॅटिंग करतायत आणि या बॉलला पाठवलं लांब 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 लांब. षटकार. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि अमित म्हणजे मागील 3 चेंडूवर 18 धावा आल्यात. पहिल्या 17 चेंडूमध्ये जर पाहिलं तर केवळ 12 धावा होत्या आणि मागील 3 चेंडूवर 18 धावा आल्यात आणि यालाच क्रिकेट म्हणतात. थोडीशी चर्चा, थोडंसं मार्गदर्शन सनी यांनी देखील केलेलं आहे. अमित पहा, दबावात जगातील कोणताही बॉलर येतो आणि जगातील कोणताही बॅट्समन सुद्धा दबावात येतो ज्यावेळेला त्याच्या विरुद्ध डॉट बॉल जातात. अमित नाईक बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी. अमित तांबे आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु थांबवलाय आणि आता थोडासा बॉल बाजूला गेला. लगेच 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. फुलटॉस 24 कॅरेट च्या बॉलवर ही स्पर्धा खेळली जाते आणि
असं नाहीये, तुम्ही टायमिंग केलं प्रॉपर तर बॉल षटकार. हे मैदान खूप मोठं आहे तसं पाहिला गेलं तर. अलीकडे एवढ्या मोठ्या मैदानात खूप कमी ठिकाणी, खूप कमी म्हणजे पुण्यातच मी म्हणेल मोठी मैदानं असतात. आणि आज देखील जर पाहिलं तर मोठं क्रीडांगण आहे, परंतु तुम्ही टायमिंग केलं तर षटकार जात आहेत. मागील 3 चेंडूवर जसे लगातार 3 षटकार गेले होते. अमित तांबे, अमित नाईक, आणखीन एक सीमा रेषा पार षटकार. वा अमित. हा हंगाम विशेष म्हणजे अगदी कर्नाटकात असू देत किंवा साताऱ्यात असू देत, अशा विविध स्पर्धा अमित नाईकने यावर्षी गाजवलेल्या आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 38 झालेली आहे. आणि चला, टॉस साठी कॉल दिला जातोय. अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं मंगलमूर्ती 11 राजुरी जुन्नर. आणखीन एक अमित नाईक काय केला तयार नाहीये. लांब 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 लचक फटका येताना पाहायला मिळतोय. षटकार. सध्याच्या घडीला षटकारांचा पाऊस पडतोय. धावसंख्या जर पाहिली तर 44 झालेली आहे. या षटकात तब्बल 4 षटकार मारण्याचं काम मात्र या ठिकाणी उरण तालुक्यातील एकटगर गावच्या या पठ्ठ्याने केलंय. नाव अमित नाईक आणि काम षटकार मारणे. आतापर्यंत 4 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. म्हणजे पप्पू तोडकरने कुठेतरी सुरुवात केली. म्हणजे 17 बॉलमध्ये 12 असताना शेवटच्या बॉलवरचा षटकार कुठेतरी ऊर्जा देऊन गेला. परंतु हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात सुद्धा या गोष्टी होतील, कारण श्रीतेज संघ देखील बलवान आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बलवान तर या ठिकाणी निलेश दादा बिनताडे यांचाही संघ आहे. यावेळेला दिशा बदलली, स्ट्रोक आणि अमित तांबे इकडे विकेट घेण्यात यशस्वी राहिले. अमित नावाचं वादळ शांत केलंय, परंतु त्या वादळाचा तडाखा या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमला दिला आणि षटक संपतंय. मात्र या ठिकाणी चौथं आणि 4 षटकं संपल्यानंतर धावसंख्या 11च्या सरासरीने 44. या स्पर्धेच्या आयोजकांचा मी विशेष कौतुक करू. काय बॅटिंग केली अमित नाईकांनी, जबरदस्त. टीमला मॅच मध्येच घेऊन आले. विल्सन सर असतील, विमल कौल असतील, मिंकू मल्होत्रा असतील, प्रदीप भाऊ चव्हाण असतील, पट्टा ग्रुप असेल, श्री अष्टविनायक विजन टीम असेल. त्याचबरोबर जर पाहिलं तर www.cricklife.in वर म्हणजे अमित भुजबळ या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतायत. पंच म्हणून जर पाहिलं तर मोरे सर असतील, अजय आवळे सर असतील, संजय बालेराव सर यांना आपण पाहतोय. विनोद नायडू स्कोरिंग करतायत, मॅन्युअल स्कोरिंग. त्याचबरोबर इव्हेंट मॅनेज डी इव्हेंट आणि संपूर्ण टीम डीजे व्ही ऑडिओ प्लस यांचं देखील आम्ही आभारी आहोत. परंतु आता एक षटक खूप महत्वाचं आहे आणि हे शेवटचं षटक हातात सोपवण्यात आलेलं आहे. पुणे जिल्हा, तालुका जुन्नर आणि गाव ओतूर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत सुधीर साबळे. परंतु आता पाहायचं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नवीन बॅटर अक्षय तावरे. या परिस्थितीचे एक आयडियल खेळाडू आहेत. म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये सुधीर साबळे फलंदाजांना कसं रोखायचं त्यांना माहिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन्ही बॅटर या परिस्थितीतील आयडियल खेळाडू देखील आहेत. म्हणजे ही ओव्हर पाहायला मजा येईल. अमित तांबे यांचं षटक नक्कीच महागडं ठरलं. 26 धावा तब्बल या ओव्हरमध्ये आल्या. पप्पू तोडकर बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे परंतु फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे 45. शेवटची ओव्हर आहे आणि आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. ज्याही खेळाडूने मागील 2-3 वर्षामध्ये आपल्या नावाचा ठसा टेनिस क्रिकेटवर उमटवलाय आणि विशेष म्हणजे मागील वर्षीचा हंगाम राजस्थानात जाऊन अक्षरशः गाजवला.
असे बारामती मोरगावचे स्टार अक्षय तावरे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र रथी महारथी देहू रोड मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील व्यावसायिक क्रिकेट मधील. खोलवट टप्प्याचा बॉल अतिशय वेगात, परंतु उत्तरच नव्हतं या ठिकाणी. या फलंदाज अक्षय तावरे यांच्याकडे हा बॉल तर लाजबाब राहिलाय. यावेळेला फटका समोर उडवलाय आणि पाठवलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. सुधीर साबळेवर हल्ला चढवलाय अक्षय तावरे यांनी. या षटकारानेची धाव संख्या जर पाहिली तर 50 पार होताना पाहायला मिळते. निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची सध्या जर पाहिलं तर चर्चा सुरू आहे या युद्धाची मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बॉल उडवला, परंतु तिकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न, थोडस स्टार्ट लेट झाली आणि हाई बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. तर आगमन होतं या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झालेली आहे. विमल कौल सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आज महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे. श्री अष्टविनायक विजन चषकाची विमल सरांचंही आगमन होत आहे आणि विल्सन सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या दोघांच्याही माध्यमातून ही स्पर्धा आज अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या दोघांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. सुधीर कमी गतीचा बॉल टाकला, त्याला कव्हरच्या दिशेने पाठवताय. तिकडे ललित चौधरी होते, त्यांच्याकडून देखील तिकडे थोडीशी चूक झाली आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा, चौकार. अष्टविनायक विजनची स्पर्धा आपण पाहतोय. अष्टविनायक विजन चषक या स्पर्धेचे 2 मुख्य आयोजक विल्सन सर आणि विमल कौल सरांचं आगमन झालेलं आहे आणि आज व्यावसायिक गट असल्या कारणाने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष देहू रोडवर आणि या अष्टविनायक विजन चषकावर लागलेलं आहे. श्री अष्टविनायक विजन चषक. अक्षय यावेळेला आणखीन एक फटका समोर उडवलाय. जणू काही हेलिकॉप्टर सदृश्य फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि अक्षय आला आणि अक्षयने देखील जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे. 5 ओव्हर संपल्या. 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 63. विजयासाठी 64 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ बलवान आहेत, परंतु दुसऱ्या डावात मॅच कशी रंगेल पाहायचंय. कारण शेरू लोहार यांना पाहाल, अमित तांबे यांना आपण पाहणार आहात. त्याचबरोबर जर पाहिलं तर तुषार रणदिवे यांना दुसऱ्या डाव्यामध्ये आपण पाहणार आहात. ओमकार पोकळे आहेत. त्याचबरोबरने कोथरूड पुणे कॅप्टन त्वरित या ठिकाणी पाठवून द्यायचं. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी ऑलरेडी आलेले आहेत. पहिल्या 17 बॉल मध्ये धाव संख्या होती 12 आणि तदनंतरच्या 13 बॉल मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी धावा आलेल्या आहेत त्या 51. क्रिकेट आहे, परंतु दुसऱ्या डावात देखील नामवंत फलंदाज पाहायला मिळणार आहेत. मजा येईल ही मॅच दुसऱ्या डावामध्ये पाहायला.
चला विमल कौल सरांना विनंती असेल, आपण टॉस करायचा आहे. संदेश पाटे हे देखील उपस्थित राहतात, द ग्रेट लिजन क्रिकेटर. आणि पुण्याचं नाव ज्यांनी मात्र जगभरामध्ये नेलं क्रिकेटच्या माध्यमातून, अशा खेळाडूंपैकी एक खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आमचे आडवळे सर टॉससाठी उपस्थित आहेत. त्यांचा मंगलमूर्ती राजुरी हा संघ देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे यांच्यामध्ये टॉस केला जाईल. या स्पर्धेचे एक महत्त्वाचे घटक, आयोजकांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे विमल कौल सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. अमित तांबे इन्फॉर्म बॅटर आहेत, काळेवाडीला बिलॉंग करतात, पिंपरी चिंचवड. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भोसरीचा एक जबरदस्त बॅटर, एक जबरदस्त सलामीवीर म्हणून त्याची ओळख आहे रणमसीन भोसरीची. पिंपरी चिंचवडची बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शेरू लोहार राहुल. परंतु त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे धनंजय बिनताडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. आज दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. माझ्या मते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मात्र खेळाडू इकडे युट्यूबवर देखील या मॅचचा आनंद घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. कारण व्यावसायिक क्रिकेट देखील सगळ्यांना पाहायचं असतं. ग्रामीण क्रिकेट देखील आता अलीकडे चांगलं खेळलं जातं, तालुका निहाय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. परंतु व्यावसायिक क्रिकेटचा देखील एक वेगळाच दर्जा आहे आणि हे पाहायचं देखील एक वेगळी मजा आहे. आज 4 पहिल्या मॅच ज्या असतील त्या लाईन मध्ये खेळवल्या जाणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर पहिला विरुद्ध दुसरा, तिसरा विरुद्ध चौथा असे सेकंड राऊंडचे मॅच नंतर होतील. पहिल्याच बॉलवर काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, नाव अमित तांबे. आणि काम आपल्या टीम साठी जबरदस्त बॅटिंग करणे, पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. मजा येईल या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर चौकार खेळलाय. 64 धावांचा पाठलाग 5 ओव्हर मध्ये निर्धारित करायचा आहे आणि सुरुवात मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने झाली.
पुढल्या वर्षीची आत्ताच घोषणा झालेली आहे. विल्सन सर आणि विमल सर आम्हाला कळवत आहेत की पुढल्या वर्षी दिवस रात्र पद्धतीने ही अष्टविनायक विजनची स्पर्धा होणार आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा देहू रोडची होईल आणि श्री अष्टविनायक विजनच्या स्पर्धेची होईल. कारण रती महारथी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मधील नामवंत सितारे, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा आज तुम्हाला देहू रोड मध्ये पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेला. धनंजय बिनताडे हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. आपल्या उंडरी गावाला बिलॉंग करत असताना एक जबरदस्त खेळ त्यांनी केलाय. हो, यावेळेला एक कमबॅक होतं धनंजय यांचं. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नाही झालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला. बॉल बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. डॉट बॉल येईल. पहिली ओव्हर सुरू आहे. 4 धावा धाव फलकावर आहेत. 5 ओव्हर मध्ये 64 धावा करायच्या आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल थोडासा दूरवरून कट केला यावेळेला. आणि पहिल्या बॉलवर जरी चौकार असेल त्यानंतर 2 बॉल मात्र या ठिकाणी त्यांना रोखलेला आहे. का पहिलं षटक धनंजय बिनताडे यांच्या हातामध्ये सोपवण्यात आलंय दाखवून देत आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू धनंजय राहिलेले आहेत. मोठमोठ्या स्पर्धा लिलेया गाजवलेल्या धनंजय यांनी. आणि आता जर पाहिलं तर समोर अमित देखील चांगले फॉर्मात आहेत. नुकतीच सिरीज अहमदपूर लातूरच्या स्पर्धेमध्ये घेऊन आलेले आहेत. तिकडे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार राहिला होता. आज श्रीतेज 11 साठी देखील दर्जेदार खेळ करावा लागेल. उसळी होती. या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. एक धाव पूर्ण केली गेली. अक्षय मात्र दूरवरून आले, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना 6वी धाव संख्या जाईल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा. एक मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे. आजच्या दिवसातील 7 सामने होताना पाहायला मिळतील. पहिल्या 4ही मॅच लगातार खेळवल्या जाणार आहेत आणि दुसऱ्या फेरीचे सामने हा सामना क्रमांक 5 आणि 6 असतील. परंतु पहिल्या सामन्यातील विजेता विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता हा 5वा सामना असेल आणि 6वा सामना तिसरा आणि चौथा विजेता यांच्यामधील असेल याची नोंद घ्यायची आहे. विल्सन सर आणि विमल कौल सर आवर्जून या स्पर्धेचा आढावा घेत आहेत. या स्पर्धेचे आयोजक आहेत अष्टविनायक विजन. उसळी होती, परंतु या ठिकाणी अमित यांना मात्र या उसळीचा अंदाज आला नाही. पुल करण्याचा प्रयत्न फिल्डरच्या दिशेनेच खेळलाय. स्वप्नील भालेराव यांच्याकडे चेंडू गेला होता. आज प्रत्येक खेळाडू आपापल्या तालुक्यात आपापल्या जिल्ह्यातील प्रतिथयश खेळाडू इकडे दाखल होताना पाहायला मिळतील. 2 बलाढ्य संघ आणि बलाढ्य संघ मालकांमधील लढत आहे. निलेश दादा भिंताडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन शेठ लालदास तापकीर यांच्यामधील, एका बाजूला धनकवडी आहे तर एका बाजूला चरवली आहे, यांच्यामधील लढत आहे. उसळी होती. आता मात्र एक वेगळा स्ट्रोक या ठिकाणी खेळला आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4-4-4-4 चौकार. नेहमीप्रमाणे आमच्याबरोबर विनोद नायडू स्कोरसाठी जोडले गेलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर बिनबाद 10 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पॉवर प्लेची एक ओव्हर आणखी महत्त्वाची असणार आहे आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येक बॉल हा महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि आता गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात आलंय आसिफ शेख यांना. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्यांनी मात्र वाघोलीपासून सुरुवात केली आणि अगदी दुबईच्या शारजा स्टेडियम पर्यंत ज्या आसिफ यांचा खेळ पाहायला मिळाला तेच आसिफ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. आता मात्र स्ट्राईकवर एक जबरदस्त महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील बॅटर येताना पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे राहुल लोहार. शेरू बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आहेत. येणाऱ्या 4 ओव्हर आणि मॅच जर जिंकण्यासाठी अजून 54 धावांची आवश्यकता. शेरू
पहिला बॉल फटका तर फसलाय, परंतु पाहूयात फिल्डर अक्षय तावरे हा बॉल तारेला लागून जरी कॅच घेतली तरी ती कॅच आहे, तारेला लागून षटकार गेला तर षटकार आहे. आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते. आसिफ शेख विकेट घेत आहेत महत्वाची, शिरू आउट. तुषार रणदिवे आपल्या टीमसाठी रन करण्यासाठी मैदानात निघालेले आहेत. शिरू बाद झालेत, थोडेसे नाराज तर होते, परंतु पाहायचं आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. जे पहिल्या डावात झालं दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकतं. पहिल्या 17 बॉल मध्ये फक्त 12 धावा होत्या पहिल्या डावामध्ये, परंतु इकडे सुद्धा प्रयत्न करावे लागतील. अमित यांच्याकडे क्षमता आहे, तुषार यांच्याकडे क्षमता आहे. तुषार यांचा प्रवास देखील अगदी पुण्यामधून सुरू होऊन अगदी दुबई पर्यंतचा राहिला आहे आणि तेच मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी येत आहेत. समोर आसिफ, बॅटची कडा घेत बॉल पात्रपाठी मागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल परंतु थांबवलंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली 11 वर. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा करायच्या त्या 64, परंतु पाहूयात. मैदान तसं पाहिलं तर मोठं आहे, लांब लचक आहे, परंतु तुम्ही टायमिंग केलं तर षटकार जाऊ शकतात, ते या ठिकाणी अमित नाईकने दाखवलं. ओ वेगवेगळा फटका खेळलाय, दिल खुश करणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा एक वेगळा फटका इकडे सादर केला. 4 धावा आणि या चौकारणीची धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे 15. मॅच मोठी आहे, मॅच जबरदस्त होईल, संघही जबरदस्त आहेत. अमित तांबे यांच्याकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलाय. पॉवर प्ले खूप महत्वपूर्ण आहे. आसिफ यांच्या विरुद्ध एका वेगळ्या रणनीतीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न. दोन खेळाडू जे सर्कलच्या बाहेर आहेत त्यांच्या विपरीत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होतोय. अमित तांबे पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर आसिफ शेख, आणखीन एक बिग हिट. हो 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 हो, या वेळेला मात्र खूप लांब लचक फटका खेळलाय. अमित तांबे नावाची मोहर या स्ट्रोक वर पाहायला मिळाली. षटकार. क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं, त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कमबॅक स्थितीच टीम देखील करताना पाहायला मिळते. निलेश दादा भिंताडे टीम एनबी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते आपल्याला श्रीतेज 11 चरोली, चरोली विरुद्ध धनकवडी, अशी ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला देखील आपण पाहू शकता स्ट्रोक ऑन साइडला खेळला, एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला. अक्षय तावरे तिकडे आलेले आहेत, तोपर्यंत 2 घेतलेत आणि तिसरीचाही प्रयत्न होता परंतु आता थांबवलाय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे आणि चांगली मात्र चांगलं कमबॅक इकडे केलं गेलं. धावसंख्या 23 वर गेलेली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 64 धावांचा करायचा आहे पाठलाग. क्रिकेटचा खेळ म्हणजे एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची. एक डाव झाल्यानंतर दोघांनी भूमिका बदलायच्या. ज्यांनी बॉलिंग केली त्यांनी बॅटिंगला जायचं, बॅटिंग केली त्यांनी बॉलिंगला जायचं आणि तुम्ही आम्ही मात्र तासन तास पाहतच राहायचं या खेळाकडे. आणि आज असाच क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी विल्सन सर आवर्जून आले सकाळीच. आणखीन एक विकेट केलाय परंतु त्या ठिकाणी अक्षय तावरे आहेत आणि महत्वाचा या ठिकाणी हा चेंडू खूप महत्वाचा होता. याच्यावर एका बाजूला विकेट घ्यायची होती, एका बाजूला मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु अमित यांनी चांगली सुरुवात केल्यानंतर ते आता बाद होत आहेत. विकेट आली आहे.
पहा आवर्जून सगळ्यांना एक सूचना आहे. 4 वाजेपर्यंत वातावरण बदलतं. आपला प्रयत्न आहे तोपर्यंत आजचा मॅचेस संपवण्याचा. त्यामुळे जशी ही मॅच संपेल पुढल्या टीमने लगेच तयार राहायचं आणि मैदानात यायचं. अमित तांबे आपल्या टीमसाठी काही चांगले स्ट्रोक खेळले. 3 चौकार 1 षटकार 22 धावा अमित तांबे यांनी केल्या खऱ्या, परंतु मुख्याच्या क्षणी बाद झालेत. पॉवर प्ले जर पाहिलं तर 23 धावा पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 41. आणि नवीन बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग ओमकार पोकळे जाताना पाहायला मिळत आहेत. जोडीला तुषार रणदिवे आहेत, म्हणजे चांगली कामगिरी या ठिकाणी करण्याची क्षमता असणारे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करायचा असताना 2 ओव्हर नंतर 23 धावा झाल्यात. क्रिकेटचा थरार मात्र आता चांगलाच रंगलाय. आज देखील चांगले चांगले संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अठरा चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. उसळी होती या बॉलला मात्र बॅटची कडा घेतली गेली आणि बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. हाय व्होल्टेज मॅच होणार एवढं मात्र नक्की. 4 धावा डीजे. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच आता होताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. पुणे क्रिकेट मधील धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला धनकवडी, एका बाजूला चरोली, एका बाजूला निलेश दादा भिंताडे, एका बाजूला जर पाहिलं तर सचिन लालदास तापकीर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2 बलाढ्य संघ आणि 2 बलाढ्य संघ मालक यांच्यामधील लढत पहिल्याच मॅच मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धनंजय यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर पहिला स्ट्रोक खेळलाय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचाही असेल. तुषार रणदिवे यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पंच संजय भालेराव आमच्याकडे वळले आणि व्हाईट बॉल घोषित करतायत. समीकरण पुन्हा बदललंय. अजूनही 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 17 बॉल 36. 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आव्हान एक मोठं आव्हान होतं, परंतु त्याचा पाठलाग करत असताना मात्र बऱ्यापैकी सुरुवात देखील आता झालेली आहे. तुषार रणदिवे यावेळेला मात्र ट्रॅकवर आले. लेंथवर टाकला हा बॉल. या अगोदरच्या षटकामध्ये देखील त्यांनी 2 बॉल अशा पद्धतीने टाकले होते जे फलंदाजांना काही कळले नव्हते. वेग प्रचंड आहे आणि थोडासा कटही होता. समीकरण पुन्हा बदलत आहे. 16 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 36. एक मोठी मॅच, दर्जेदार क्रिकेट. श्री अष्टविनायक विजनची स्पर्धा, देहू रोड पुणे. फुलटॉस आणि परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न नाही झालाय. बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवत आहेत गोलंदाज स्वतःच आणि डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा बदलेल. 28 वर धावसंख्या थांबली आहे. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 28 धावा झाल्यात. 15 चेंडू बाकी आहेत. 36 धावांची आवश्यकता आहे. अर्धे चेंडू झालेत. अर्धे चेंडू बाकी आहेत. 28 धावा झाल्यात. 36 धावा बाकी आहेत. परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नसतं. डीजे डीजे थांबा. धनंजय भिंताडे तुषार यांच्यासाठी. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक अक्षय त्या ठिकाणी येत आहेत. अतिशय तत्परतेने मात्र त्या ठिकाणी आले. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल खूप महत्वाचा. 29 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 64 चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू बाकी आहेत. मॅच ऑन राहण्यासाठी या 2 बॉलवर एका मोठा फटका अपेक्षित असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला धनंजय यांचा प्रयत्न हाच असेल की आता फटका नाही यावा. आज मात्र दूर दूरवरून खेळाडू या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला सामना मात्र रंगला आहे.
पहिल्याच बॉलवर सिक्सर किंग ओमकार पोकळे यांच्या बॅट मधून सीमा रेषा पार षटकार. ओमकारकडे एक वेगळी ताकद आहे आणि त्यासाठी ओमकार ओळखले जातात. आणि एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा धावफलकावर आहे. मॅच मध्ये आता कुठे मजा यायला लागली आहे. पहिलीच मॅच दोन बलाढ्य संघांमधील आणि आता चांगलीच रंगात आली आहे. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु थांबवलंय तिकडे. कदाचित 2 धावा झाल्या सुद्धा असत्या परंतु धावसंख्या जर पाहिली तर 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती म्हणजे 36 धावा 3 ओव्हर नंतर झालेल्या आहेत आणि आता 2 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. स्पर्धा खेळण्यासाठी खास साताऱ्यावरून भूषण गोळे सागर निकम दोघे देखील मंगलमूर्ती संघामध्ये खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. दोघांचे हार्दिक स्वागत. आज मात्र महाराष्ट्रभरातून खेळाडू इकडे दाखल होताना पाहायला मिळतील. गणेश आडवळे यांच्या प्रेमाखातर आवर्जून भूषण गोळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच ऑन आहे. 12 बॉल मध्ये 28. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 13. तिसऱ्या षटकात 13 आणि आता 2 ओव्हर मध्ये 14च्या सरासरीने रन बनवायच्यात. रन बनवायच्यात. एका बाजूला ओमकार पोकळे एका बाजूला तुषार रणदिवे आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर अक्षय तावरे आता आलेले आहेत. ज्या खेळाडूने देखील बारामतीचं नाव टेनिस क्रिकेट मध्ये भारतभर केलंय ते आता बॉलिंगसाठी अक्षय तावरे. पहिलाच बॉल बॅट तर फिरवली परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल कट झाला. यष्टीरक्षकांकडे गेलाय आणि सुरुवात जर पाहिली तर डॉट बॉलने अजूनही 11 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी या ठिकाणी आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव तिकडे मिळेल. दुसरा धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तुषार रणदिवे आणि त्याचबरोबर ओमकार पोकळे. मॅच हळूहळू जसजशी पुढे चालली आहे रंगतता देखील वाढताना पाहायला मिळते. 10 बॉल बाकी 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अक्षय तावरे यांना दोन्ही बॅटरला रोखण्यासाठी सज्ज आहेत परंतु हे दोन्ही बॅटर ठोकण्यासाठी सज्ज आहेत. पाहूया कोण मात्र या ठिकाणी मॅच जिंकणार. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे समोर जर पाहिलं हो यावेळेला थोडीशी उसळी देखील होती आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. समीकरण मात्र पुन्हा बदलत आहे. 9 बॉल मध्ये 26. ओ हो यावेळेला दांडी 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 गुल बोल्ट.
आणि रोहित खरात येताना पाहायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी. या वर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीतेज संघाने जिंकली आणि मालिकावीराची दुचाकी ज्या खेळाडूला मिळाली होती तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रोहित खरात दाखल झालेत. मॅच अजूनही ऑन आहे. ही 2 बॉल खूप महत्वाचे आहेत मॅचच्या दृष्टीने, कारण 8 बॉल मध्ये आता 26 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात जर पाहिली तर चौकाराने झाली होती या डावाची, परंतु अक्षय तावरे बॅटिंगसाठी महत्वाचे राहिले, कारण त्यांनी लगातारचे 3 चौकार, एक षटकार देखील खेळलाय पहिल्या डावामध्ये. आणि आता दुसऱ्या डावात ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला गोलंदाजी देखील तेवढीच महत्वपूर्ण. अमित नाईक सुद्धा महत्वाचे राहिले या डावात. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी रोहित खरात यांना देखील. विकेट. एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत करण्यात यशस्वी राहिले अक्षय. बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता हॅट्रिकची संधी गोलंदाज अक्षय तावरे यांना. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच संपली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. 7 बॉल मध्ये 26. हा बॉल खूप निर्णायक असेल मॅचच्या दृष्टीने. सलमान आलेत बॅटिंगसाठी. टायमिंग नाही करू शकले आणि काय बॉलिंग केली अक्षय तावरे यांनी. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर अक्षयने 2 विकेट घेतले आणि केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. बारामतीचे अक्षय तावरे मात्र या ठिकाणी क्रिकेटचा बारामती पॅटर्न दाखवत आहेत. मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 26. अक्षय तावरे यांच्या परफॉर्मन्ससाठी निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागरदादा भिंताडे यांच्याकडून 500 रुपयाचा विशेष पुरस्कार अक्षय तावरे यांच्यासाठी आलेला आहे. विमलजी कौल सरांकडून पुरस्कार आले. जर सामना जिंकला या ठिकाणी श्रीतेज टीमने तर त्या विमल कौल सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडून विशेष पुरस्कार 500 रुपयाचा असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर राहुल सातव विकेट घेत आहेत. नागलो मामा नाग पहिल्याच बॉलवर विकेट आलेली आहे. आज आज भाग्यवान ठरेल, कारण मी ज्यांच्या बरोबर क्रिकेट खेळायला मिळालं, ज्यांच्या विरोधात खेळायला मिळालं ते आज आमच्या बरोबर समालोचन देखील आज करायला मिळणार आहे. आनंद चव्हाणचा कॉमेंट्री बॉक्स त्यांच्या बरोबर शेअर करायला मिळेल. अंकित सुतार यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ही चांगली म्हणजे अमित तांबे यांची विकेट मी तर म्हणेल इकडे की फॅक्टर राहिली. आणि अक्षय तावरेने काय मॅच म्हणजे दोन्ही अमित नाईक हे सुद्धा की फॅक्टर या मॅचचे राहिले. सनी कसबे या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले, परंतु अक्षय तावरे बॅटिंग बॉलिंग या दोन्ही फॉर्मॅट मध्ये टीम साठी निर्णायक राहिले. म्हणजे 2 टीम मधला फरक हा अक्षय तावरे हा होता.
ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाठीमागे जाईल. धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. बलाढ्य संघ मालक देखील दोन्ही बाजूला आहेत. निलेश दादा बिंताडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला सचिन लालदास तापकीर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला चरोली, एका बाजूला धनकवडी. या पुण्यातील दोन मातब्बर गावांमधील देखील लढत म्हणेल मी. चांगला बॉल अगदी खोलवर. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु राहुल सातव देखील एक जिगरबाज क्रिकेटर आहेत. ज्या ज्या वेळेला संधी मिळते व्यावसायिक क्रिकेटला थोडंसं राहुल झालं, कुणाल झालं हे कमी वेळ देतात, कारण प्रीमियर लीग स्पर्धा मात्र खूप मोठ्या प्रमाणावर खेळतात. ऑप्शनच्या बाहेर बॉल आणि इकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडू व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. मॅच आता अगदी औपचारिकतेकडे निघालेली आहे. 3 चेंडू बाकी आहेत, परंतु जाता जाता छाप सोडण्याचा प्रयत्न बॅटरला करावा लागेल अंकित यांना. यावेळेला ऑन साइडला स्ट्रोक मात्र खेळलाय. तसेच हा सामना जर जिंकला तर बबलू पाटील यांच्याकडून संपूर्ण टीमला 1100 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. बबलू पाटील आणि कंपनी मैदानात क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु खूप चांगली कामगिरी आणि खूप सारे चढ उतार या मॅच मध्ये पाहायला मिळाले. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळाले. आज दिवसभरात असं क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुढल्या दोन्ही टीम, चला आपण डगआउट मध्ये या पहिल्यांदा. दोन्ही टीम पुढल्या. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढच्या दोन्ही टीम आपण डगआउट मध्ये यायचंय. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. एक सामना मात्र या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी समाप्त होतोय. श्रीतेज चांगलं क्रिकेट, चांगली सुरुवात केली होती. मागे मैदानात प्रॅक्टिसला कोणी जायचं नाहीये. आयोजकांच्या सूचना आहेत, डायरेक्ट मॅच सुरू होईल. प्रॅक्टिसला कोणी बाजूलाही प्रॅक्टिस करायची नाहीये. सूचना आहे डायरेक्ट मॅच साठीच फक्त मैदानात